राहिला मूर्तीचं थीम, तर त्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते एक सस्पेन्स आहे. का अरुणदादाकडे गेले? सिनियर लोकांना ते करताना काही गोष्टी पटत नाही. अरे हे कशाला करताय? लालबाग परळमधली जी नामांकित मोठी मंडळ आहेत त्यांच्या कार्याशी बरोबरी करतात. 35 ते 40 कार्यकर्ते, सगळ्या मूर्तिकारांचे कारखाने पिंजून काढले. फक्त 35 ते 40 कार्यकर्ते. असा जो डोक्यात जो भीती होती किंवा जो विचार होता की आता आम्हाला मूर्तिकार कोण, ठराविक वर्गणी असते, ठराविक जाहिरातदार असतात, महागाई वाढते किंवा जे दरवर्षी येणारं उत्पन्न हे लिमिटेड राहिलेलं आहे. आम्हाला कुणाला सांगावं लागत नाही की बाबा ही तुझी जबाबदारी आहे, ही तुझी जबाबदारी, ही तुझी जबाबदारी. आमचं नाव खराब व्हायला दिलं नाही किंवा जो आम्ही प्रयत्न केला त्याला अयशस्वी बनवलं नाही. परंतु आज आमचं मंडळ 93 वर्षात पदार्पण करतं. एवढं जुनं मंडळ आहे. सगळ्यात मोठं मंडळ आणि नावाजलेलं मंडळ हुकमिल्लेनच आहे. बाकीचे मंडळ देखील आहेत नावाजलेली. लालबागचा राजा, गणेश गल्ली वगैरे. आमचा एक कार्यकर्ता 10 जणांचं काम करू शकतो. तर ती जबाबदारी जर एखादा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्याच्या हाताखाली 25-30 कार्यकर्ते असतात. 5 मूर्त्या असे सांगा जेणेकरून तुम्हाला खूप जास्त प्रसिद्धी पण भेटली आणि युनिक पण होत्या त्या गणपती. मोठ्या गणपतींचं क्रेज नव्हता, पण 21 फुटाची मूर्ती बनवणं म्हणजे हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. आणि दीपक टॉकीजच्या जवळ त्या मूर्तीचं एक व्हील तुटलं, ट्रॉलीचं. अरे बाप. तो प्रवास करता करता जसा आज लालबागच्या राजाचं दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं, मूर्ती उंच बनवणं आज हे सोपं नाही आहे. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के स्पेशल एपिसोड में आपका फिर से स्वागत है। तो आज का ये मंडल बहुत ही स्पेशल है और ये मंडल का नाम है हुक्मिल लेनचा राजा और उनके प्रेसिडेंट मतलब अध्यक्ष अनिल काका जी यहाँ पर हमारे साथ है और बहुत सारी बातचीत उनसे करेंगे। हुक्मिल लेन का हिस्ट्री, बहुत ही अच्छी हिस्ट्री है हुक्मिल लेन की, क्योंकि उनके अगर आप सोशल मीडिया पे फॉलो करते रहोगे तो बहुत यूनिक आइडल्स, वो मतलब 1990s के एरा में इतने अच्छे यूनिक आइडल्स, इतने बड़े यूनिक आइडल्स बनाना बहुत बड़ी बात होती थी। और ये मंडल ने दिखा दिया है कि मूर्ति इज देयर टॉप प्रायोरिटी। तो ये साल भी जैसे आपने देखा होगा कि मूर्तिकार अभी करंटली अरुण दत्ते है और बहुत अच्छी मूर्ति इनकी बनती है। इनके साथ साथ हिस्ट्री भी है इनकी, तो इनसे बात करेंगे और एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। लाइक शेयर और सब्सक्राइब नहीं किया है तो लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना। हमारा उद्देश्य यही है कि हमको गणेश उत्सव को एक ग्लोबल लेवल पर पहुंचाना है, तो एक सब्सक्राइब आपका बहुत ही मायने रखता है। और हमने ये भी नोटिस किया कि 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं। तो कृपया करके मैं हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप हमारे चैनल को सब्सक्राइब करिए। कंटेंट हम यूनिक लाते रहेंगे, यूनिक मंडल्स की स्टोरी, यूनिक मूर्तिकार की स्टोरी, यूनिक फॉर्मेट्स के साथ भी हम कर सकते हैं। तो बस आपका सपोर्ट चाहिए, ऐसे ही सपोर्ट और ऐसे ही प्यार बनाए रखना। एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। बहुत सारे एक्सक्लूसिव अपडेट्स यानी कि आगमन डेट रिवील और थीम वगैरह जो भी है वो आपको ये एपिसोड से पता लगने वाले हैं। तो एपिसोड को एंड तक ज़रूर देखना, मिस मत करना। जय गणेश काका, जय गणेश. जय गणेश. कसे आहेत काका तुम्ही? आणि पहिल्यांदाच तुम्ही पॉडकास्टला आलेत आणि तुम्ही हुक्मिल लेनचा राजा या मंडळाला रेप्रेझेंट करताय, तर कसं वाटतंय तुम्हाला? खरं म्हणजे ह्या माध्यमातून आमच्या मंडळाचं साता समुद्र पलीकडे जे आता जे काही प्रचार होणार आहे ते ऐकून खूप आणि हे मुलाखत देऊन खूप आनंद वाटतोय. तर काका, सर्वात पहिला प्रश्न की हुक्मिल लेनचा राजा याचा इतिहास खूप मोठा आहे, तर सगळ्यांना हे नाही माहिती आहे, इन्क्लुडिंग मी, मला पण नाही माहिती आहे. तर हुक्मिल लेनचा इतिहास थोडक्यात सांगा सगळ्यांना, जेणेकरून लोकांना कळेल की हुक्मिल लेन जे आज मंडळ आहे ते डायरेक्टली एवढं मोठ्या लेवलवर नाही आलेलं आहे. त्यांनी जे स्ट्रगल्स केलेले आहेत इन एव्हरी टर्म्स, बरोबर, ते सगळ्यांना सांगा. मुळात मी तुम्हाला प्रथम हे सांगेन की NM जोशी मार्ग म्हणजे नारायण मल्हार जोशी हे कामगार चळवळीचे जनक होते आणि त्यांनी बऱ्याच चळवळींमध्ये कामगारांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या नावाने तो मार्ग तयार झाला आहे, जो NM जोशी मार्ग. आता NM जोशी मार्गावरती हुक्मिल लेन एक मंडळ आमचं असं आहे जे 1934ला त्याची स्थापना झाली. स्थापना अशा प्रकारे झाली की त्यावेळेचे मोजके कार्यकर्ते, थोडे ठराविक रहिवासी आणि गिरणी कामगार ह्यांच्या एकत्रित विचाराने गणपती उत्सव साजरा करायचा, गणेश उत्सव साजरा करायचा ह्या एक निस्वार्थ भावनेने तिथे गणेश उत्सव साजरा झाला. ती 1934ची स्थापना आमची. आणि त्याच्यानंतर
म्हणजे असा इतिहास होता त्याचा, की त्या म्हणजे नामजोशी मार्गापासून म्हणजे जवळपास तुम्ही लोअर परेलला जर आलात तर लोअर परेलपासून अर्थ रोडपर्यंत त्या तेवढ्या पट्ट्यामध्ये त्या संपूर्ण एरियाचा हा हुकमिलेनचा राजा हा एकच गणपती होता जो तिथे स्थापित होता. ओके. त्यावेळी मग नंतर कालांतराने मग जशी जशी मंडळं वाढत गेली, कार्यकर्ते वाढत गेले, त्याप्रमाणे हळूहळू मग प्रत्येकजण आपापला गणपती आपापल्या मंडळाप्रमाणे गणपती स्थापन करायला लागले. ती म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे मंडळ त्यावेळी खूप मोजक्याच लोकांनी सुरुवात केलेलं आणि त्या पद्धतीने आता ते पुढे चालू आहे. बरोबर. तर काका आता गोष्ट करूया की आपले मूर्तिकार अरुण शेठ दत्ते, तर हे आपली मूर्ती गेल्या आय थिंक 4 वर्ष झाली आहे घडवतात आहे आणि यंदाही अरुण दत्तेच आहे. बरोबर. तर तुम्ही अरुणदादाकडे म्हणजे कसे गेले, रेफरन्सनी गेले आणि का अरुणदादाकडे गेले आणि कसा एक्सपिरियन्स तुमचा राहिला आणि मंडळाशी असं आता कसे म्हणजे बोलतात ना संबंध कसे आहेत अरुण दत्ते? तुम्हाला मुळात आता पूर्ण इतिहास सांगायचा म्हणजे अरुण दत्तेकडे यांच्याकडे जाण्याचं कारण असं होतं की आमच्याकडे पूर्वी रावळे खातूसाहेब यांच्या आमच्या मूर्ती ते पूर्वी म्हणजे जुन्या मूर्त्या बनवायचे. परंतु 1990 पासून आमच्याकडे काशीनाथ माटोळकर काका हे एक मूर्तिकार होते, ज्यांनी आमच्याकडे जवळजवळ 16 ते 17 वर्ष आमच्या युनिक मूर्त्या बनवल्या. म्हणजे इतक्या सुंदर आणि एवढ्या सुबक मूर्त्या की त्या इतक्या प्रसिद्ध झालेल्या मूर्त्या होत्या, त्या त्यांनी मूर्त्या बनवल्या. आणि त्या मूर्ती बनवत असताना नंतर वयोमानाने कालांतराने त्यांचं म्हणजे शारीरिक साथ न देण्यामुळे, शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांनी तो व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घेतला. आणि तो थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्याकडे खूप मोठा प्रश्न होता की त्यांना आम्हाला सांगायला लागायचं नाही की कशी आमच्या मनामध्ये मूर्ती आहे किंवा काय आहे. ते खूप सुंदर आणि एक म्हणजे मूर्तीकडे बघितल्यानंतर त्याची प्रसन्नता होती ना, ती मूर्तीमध्ये ते उतरवायचे. आणि ते जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता मला जमत नाही आहे, तर मी त्यात थांबतो आहे, आता तुम्ही तुमचा मार्ग शोधा. त्यानंतरचे पुढचे 3-4 वर्ष आम्हाला खूप म्हणजे त्रासाचे गेले मूर्ती, कारण आम्हाला पूर्वी कसं होतं की आम्हाला कसलं टेन्शन नसायचं की आम्हाला माहिती आहे आमचे मूर्तिकार आहेत आणि आम्हाला पाहिजे तशी मूर्ती बनणार. परंतु त्यानंतर त्यांनी थांबल्यानंतर शेवटी आम्हालाही आमच्याकडे पण पर्याय नव्हता, कारण त्यांची तेवढी शारीरिक क्षमता नव्हती. मग त्यानंतर 2-3 वर्षे गेले, आम्ही इकडून तिकडून मूर्तिकार आणून मूर्त्या बनवल्या. मग नंतर सर्वांना हा प्रश्न पडला की हे किती दिवस करणार? कोणतरी असा मूर्तिकार पाहिजे जो आपल्याला समजेल, आपल्या भावनांचा विचार करेल, आपल्या डोक्यात असलेल्या मूर्तीचा विचार करेल आणि त्यातून एक चांगली मूर्ती घडवेल. तर असं करत असताना आमचे कार्यकर्ते, खरंच त्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे की त्यांनी म्हणजे पिंजून काढलं सगळ्या मूर्तिकारांचे कारखाने पिंजून काढले आणि त्यामधून आहे ना अरुण दत्तेंचं नाव पुढे आलं आणि त्यामधून मग त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्यांनी आमच्या त्या मूर्त्या बनवायला सुरुवात केली. आणि आमचा काशीनाथ काकांचा आमचा जो डोक्यात जो भीती होती किंवा जो विचार होता की आता आम्हाला मूर्तिकार कोण, तर त्यांनी ती आमची इच्छा पुरी केली की आता आमचे मूर्तिकार हे. आणि खरंच चांगल्या मूर्त्या करतात अरुण आणि शेठ. खरंच म्हणजे त्यामध्ये स्वतःचा जीव ओतून त्या मूर्ती, कसं असतं की पैसा हे सर्वस्व नाही आहे, परंतु त्यामध्ये मूर्ती जे घडवणं, त्यामध्ये जे जिवंतपणा आणणं, जे काशीनाथ काका करत होते ना, तेच आता आम्हाला अरुण दत्ते यांच्यातनं ते प्राप्त होत आहे. आणि अरुण दत्तेचा आणि मंडळाचे जे रिलेशन्स आहेत ते कसे आहेत? म्हणजे तुम्ही जर किंवा मीटिंगसाठी जातात हां. किंवा स्केच फायनल करण्यासाठी जातात, तर कशी वागणूक असते आणि काय रिलेशन आहे मंडळाचं? खरं म्हणजे मूर्तिकार असा असायला पाहिजे की एखाद्या मंडळाने स्केच नेलं किंवा आर्टिस्ट नेला आणि त्याच्यामध्ये ती मूर्ती, तर सर्वसामान्य का ओके ही मूर्ती बनवायची ना, तर ओके. पण त्या मूर्तीमध्ये धार्मिक समाजाला किंवा धार्मिक संस्कृती जपून त्या मूर्तीमध्ये काय करायला पाहिजे आहे, काय नको असायला पाहिजे आहे, ही जी म्हणजे ते डीपपर्यंत जाऊन जे विचार करून आम्हाला समजवण्याची जी त्यांची कल्पना आहे ना, ती खूप सुंदर आहे. कुठलीही गोष्ट ते असं नाही की चला करायचं असं नाही, त्यातल्या त्रुटी आम्हाला सांगणार की बाबा हे असं केलं तर तो असं होईल, असं केलं तर असं होईल. म्हणजे मूर्तिकार कसा असायला पाहिजे ना, ते मला त्यांच्यातून दिसतं. आणि त्यांचे खूप संबंध चांगले आहेत. गेल्यानंतर आम्हाला खूप आदरातिथ्याने असं नाही, बरेच मूर्ती आहेत त्यांच्याकडे, कारखाने बरेच आहेत, परंतु हुकमिलेंसारख्या जुन्या मंडळाला त्यांनी आम्हाला म्हणजे समाविष्ट करून घेतलं त्यांच्यामध्ये. आणि त्यांना शिकेल एक आपुलकी आहे की एवढं जुनं मंडळ आमच्याकडे येतं आहे,
म्हणजे त्यांच्या प्रसिद्धीमध्ये देखील एक मानाचा तुरा उभा राहतोच आहे. त्यामुळे त्यांचे संबंध चांगले असतात. बसल्यानंतर आमच्या बऱ्याच डिस्कस होतात, बऱ्याच चर्चा होतात. त्यातल्या काही त्यांच्या कल्पना असतात, काही आमच्या कल्पना असतात. त्या दोघांच्या कल्पनेचा मेळ साधून एक सुंदर मूर्ती तयार करतात. नक्कीच आम्हाला पण या वर्षाची पण मूर्ती बघून म्हणजे एक उत्सुकता आहे की या वर्षाचा हुकमी लेन कसा असेल ते आपल्याला कळेलच हां. की कसा असेल. दुसरा प्रश्न काका असा आहे की फंडिंग गणेशोत्सव मंडळाचा सर्वात मोठा आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे फंडिंग. आणि आपला जो पट्टा आहे लोअर परेल टू अर्थर रोड, तर तुम्ही जसं बोलले की पूर्वी एकच मंडळ असायचा, बरोबर. बट आता अनेक मंडळ आले. मंडळ आहे. तर हे फंडिंग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर हे तुम्ही कसं मॅनेज करता फंडिंग? फंडिंग हा एखाद्या मंडळाचा आत्मा आहे. कारण सर्व सोंग घेऊ शकतो माणूस, पैशाचं सोंग घेता येत नाही आहे. आणि कसं आहे की तुम्ही जर थोडी विचार करा की एक लालबाग परळ हा विभाग जो आहे, त्या विभागामध्ये म्हणजे अनेक नामवंत मंडळ आहेत. जसे की लालबागचा राजा आहे, गणेश गल्ली आहे, परळचा राजा आहे, चिंतामणी आहे, तेजुकाय गणपती आहे. तर ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही गणेशोत्सवच्या काळात बघितलं तर गणेश भक्तांचा म्हणजे जनसागर म्हणतो आपण, सागर उसळलेला असतो. इतकी गर्दी असते आणि ती गर्दी स्वाभाविक इथून नुसती आपल्या मुंबईपुरती नसते, महाराष्ट्रातून येत असते. त्यामुळे तिथे जे काही जाहिरातदार असतील किंवा ॲडव्हर्टिजमेंट कंपन्या वगैरे आहेत, ते तिथे जास्त प्राधान्य देतात आणि त्यातून त्यांना उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीनं होतं. हे चुकीचं नाही आहे, ते असायलाच पाहिजे. परंतु हा झाला तुमचा करोडोपासून लालबाग परळचा तो भाग. त्याच्या विरुद्ध जर आमच्याकडे बघितलं तर तो फ्लो आमच्याकडे नाही आहे. कारण कसं आहे की आज लालबागच्या राजासाठी लोक बाहेरगावावरून विदेशातून देशातून येतात आणि तोच एक गणेश गल्ली वगैरे जो गणेश मंडळ आहेत त्यांच्यासाठी ते येऊन जातात, बघतात. आणि तिथे जी झगमगाट असते, तिथे जे ते वातावरण असतं ना, ते प्रत्येकाला आकर्षित करतं की नाही मला तिथे जायचं, मला ते बघायचं आहे, मला ते अनुभवायचं आहे. तर हे जे वातावरण आहे ते आमच्या इकडे विभागात नाही आहे. भले आमच्याकडे देखील आमच्या या पट्ट्यामध्ये जवळजवळ 8-10 गणेशोत्सव मंडळ आहेत, चांगली मंडळ, परंतु तो फ्लो आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना त्याचा जो खर्च आहे किंवा त्याचा जो ताळेबंद म्हणजे ते ताळमेळ जो जुळावा लागतो ना, त्यासाठी खूप धमछाक होते. कारण कसं असतं की ठराविक वर्गणी असते, ठराविक जाहिरातदार असतात आणि जे काय देणगीदार वगैरे आहेत ह्यातून आपण ह्या सगळ्या उत्पन्नातून गणपती सण साजरा करत असतो. परंतु दरवर्षी जे महागाई वाढते किंवा जे दरवर्षी येणारं उत्पन्न हे लिमिटेड राहिलेलं आहे आणि गणपतीचा होणारा खर्च दर दिवशी वर्षानुवर्षी थोडा थोडा वाढत चाललेला आहे. त्यामुळे ते एक ताळमेळ साधत असताना खूप गोष्टींचा विचार करून, सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यामध्ये गणेशोत्सव साजरा करावा लागतो. ठीक आहे, तरी पण तो आहे बसलेला, तो करून देतो. सगळ्या गोष्टी येतात, जुळतात आणि खूप आनंदात आणि उत्साहात आणि थाटामाटात आमचा गणेशोत्सव साजरा होतो. काका जसं फंडिंगचं तुम्ही बोलले की डिफिकल्ट आहे, तर तुमची एक सेपरेट टीम ठेवली आहे तुम्ही जाहिरातासाठी किंवा वर्गणीसाठी, कसं तुम्ही मॅनेज करता, म्हणजे कसं एक्झिक्यूट कसं करता? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे सगळं आहे ना, सगळं हे आमच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे मेहनतीचं फळ आहे. म्हणजे आज तुम्ही जर पाहाल की जसं पुन्हा एकदा सांगतो की लालबागचा राजा, गणेश गल्ली वगैरे ह्यांच्याकडे 200, 300, 400 कार्यकर्त्यांच्या फळे आहेत, तेवढे कार्यकर्ते आहेत. आणि ह्या मोठ्या गणपतींच्या मंडळाकडे प्रत्येकजण आकर्षित होतो की त्या मंडळाचा मी कार्यकर्ता व्हावा. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची टीम ही खूप मोठी आहे. आमच्याकडे जर बघितलं की त्या पद्धतीने आमच्यावर हाताच्या बोटावर मोजणारे कार्यकर्ते आहेत. परंतु जर एखादा समजा लालबागचा राजा असेल, गणेश गल्ली वगैरे असेल, तर त्यांच्या एखाद्या गणेशोत्सवाच्या काळामधील एखाद्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली, तर ती जबाबदारी जर एखादा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्याच्या हाताखाली 25-30 कार्यकर्ते असतात की सपोर्टिंगला, की एक तुम्ही हे कार्य करताय तर त्याच्याखाली तुम्ही हे सपोर्टिंगला. परंतु आमच्या मंडळाचं एवढी ख्याती आहे की हाताच्या बोटावर मोजणारे कार्यकर्ते आहेत. पण ते पूर्वी म्हणायचे ना की महाराजांच्या काळात की एक मावळा 10 मुघलांसारखा आहे, बरोबर. तशी परिस्थिती आज आमच्यामध्ये आहे की आमचा एक कार्यकर्ता 10 जणांचं काम करू शकतो.
आणि ते करत असताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या ॲडव्हर्टाईजमध्ये पूर्ण जीव ओतून तिकडे पाठलाग करून, पाठपुरावा करून ते मिळवण्याचा कसा प्रयत्न करता येईल, कसे मिळवता येईल, ह्याच्याकडे सर्व कार्यकर्ते. असं नाही की हे त्यांनीच करायचं असं काही नाही. जो तो त्या कामाला लागलेला असतो, की मला ह्यावेळीचा गणेश उत्सव थाटामाटात जर करायचा आहे, तर मला हे जे माझं बजेट आहे, त्याला मला क्रॉस करायचंच आहे. आणि प्रत्येकजण ह्या गोष्टीमध्ये आहे ना मन लावून काम करत असतो आणि ते होतं. नाही, खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. कारण तुम्ही जसं बोलले की मोजकेच कार्यकर्ते आहेत, बट ते एवढे प्रोडक्टिव्ह आहे आणि एवढे हार्डवर्किंग आहे की ते सगळं पार पाडून बस. करतात. बघा, आता मूर्त्यांचा बोलायला गेलं तर हुकमिल लेन हे युनिक मूर्तीसाठी बोलतात ना, नोन आहे, रिनाऊंड आहे. तर आम्हाला पूर्वीच्या काळाचे म्हणजे 90चे 5 मूर्त्या असे सांगा की जेणेकरून तुम्हाला खूप जास्त प्रसिद्धी पण भेटली आणि युनिक पण होत्या त्या गणपती. सर्वप्रथम म्हणजे मी तुम्हाला 1990च्या मूर्तीचा एक किस्सा सांगतो. 1990च्या अगोदर काय होतं, की मोठ्या गणपतींचं क्रेज नव्हता. म्हणजे लोकं यायची, बघायची. एक गणेशोत्सव एक म्हणजे एक आपला भावनिक श्रद्धेने येऊन गणेशोत्सवाचं दर्शन घेऊन जायचे. परंतु काय झालं, की 90च्या नंतर हळूहळू मूर्त्या वाढवणं किंवा मूर्त्या मोठ्या होणं हे थोडं व्हायला लागलं आणि त्यामध्ये गणेश गल्ली वगैरे म्हणा, म्हणजे गणेश गल्लीच्या पहिल्यापासूनच मूर्ती मोठी उंच असायची. तिकडे यायचं. मग ते असं वाटायला लागलं, की नाही बाबा कुठेतरी आपल्याला पण त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या स्पर्धा म्हणता येणार आहे, पण त्या ठिकाणी जाऊन आपल्याला देखील आपले मंडळ देखील त्या कुठेतरी त्या लेवलला जाऊन पोहोचवायचं असेल किंवा त्या ठिकाणी घेऊन जायचं असेल किंवा त्या नामांकित मंडळ आहेत त्यांच्या यादीमध्ये जर आपल्या मंडळाला न्यायचं असेल तर आपल्याला देखील काहीतरी करावं लागेल. तर ह्या संकल्पनेतून आहे ना आमच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी एक 21 फुटाची मूर्ती बनवायची निर्णय घेतला. तर तो निर्णय घेताना की पूर्वी काय व्हायचं की 7-8 फुटाच्या मूर्ती असायच्या, त्या पाटावर ठेवल्या की 10-15 जणांनी उचललं, ट्रकमध्ये ठेवलं की ते विसर्जन होत होत्या. पण 21 फुटाची मूर्ती बनवणं म्हणजे हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. कारण कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं, कुठल्याही प्रकारची टेक्निकल गोष्टीची माहिती नव्हती. कारण त्यावेळीचे कार्यकर्ते म्हणजे सर्वसाधारण माणसं होती, कोण त्यात असं आत्ताच्या काळातले इंजिनियर वगैरे अशा पद्धतीचं काय नव्हतं. तर त्यावेळी असं झालं की ठीक आहे, आता जर एवढी मोठी मूर्ती बनवायची त्याला ट्रॉली बनवायला पाहिजे. मग आमचेच कार्यकर्ते इंजिनियर झाले. त्यांनी मग सगळ्यांच्या एकमेकांच्या विचाराने, मताने की बाबा अशी ट्रॉली पाहिजे, मग त्यामध्ये फॅब्रिकेटर आणला, त्याच्यामधून त्याचे थोडंसं नॉलेज घेतलं आणि ते संपूर्ण ट्रॉली ती एक बनवली. परंतु गंमत अशी झाली की ती ट्रॉली बनवताना ट्रॉली तयार झाली, पण त्याच्यावर मूर्ती बनवायची. आता मूर्ती 21 फुटाची बनवायची आहे. ती बनवताना कुणाला काही अंदाज नव्हता, कारण 21 फुटाच्या मूर्तीचे त्यावेळी साचे नसायचे. मग आमचे मूर्तिकार होते जे माटवकर काका, त्यांनी ती मूर्ती बनवताना त्याचे पार्ट्स वगैरे बनवताना असा प्रॉब्लेम झाला की साचे नसल्यामुळे जे पार्ट म्हणजे काय बोलतात त्याला, स्वतःच्या स्वहस्ते बनवल्यामध्ये आहे ना ते पार्टचं वजन आहे ना ते ज्या साच्याच्या वजनापेक्षा 2 पट 3 पट वाढलं. म्हणजे ते आमच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. ते आम्हाला कळत होतं कार्यकर्त्यांना की हे वजन वाढतंय किंवा ही मूर्ती हेवी होत चालली. पण ठीक आहे, ते करत ती मूर्ती 21 फुटाची झाली. मूर्ती 21 फुटाची झाल्यानंतर ती खूप म्हणजे असं दिसायला लागलं की ती ट्रॉली छोटी आणि मूर्ती मोठी आहे. हे त्यावेळीच्या कार्यकर्त्यांच्या किंवा आमच्या त्यावेळी मी लहान होतो, पण ते एक थोडंसं टेन्शन होतंच की बाबा हे काहीतरी म्हणजे आपण करायला गेलोय, पण ते शेवटी त्याच्यावरती आहे आणि रिस्की पण आहे. तर ते झालं, सगळं झालं. डेकोरेटने सगळं व्यवस्थित बनवलं, सगळं मूर्ती स्थापित झाली, सगळं झालं. आला अनंत चतुर्थीचा दिवस, विसर्जनाच्या दिवशी. विसर्जनाच्या दिवशी बऱ्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यात तो विचार होता, कारण ट्रॉली खेचणं, एवढी मोठी मूर्ती इथून नेणं विसर्जनाला हे खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. तर मग ते मूर्ती खेचणारे, ट्रॉली ओढणारे वगैरे सगळे तयार झाले आणि तिथून आम्ही हळूहळू मूर्ती काढली. नामदुशीवरून परत आपण करियोडच्या ब्रिजपर्यंत, तिथून लोअर परेलपर्यंत गेल्यानंतर तिथून खाली तुमचा दीपक टॉकीज लागतं, बरोबर. आणि दीपक टॉकीजच्या जवळ त्या मूर्तीचं एक व्हील तुटलं.
ट्रॉलीचं. अरे बापरे. म्हणजे त्यावेळी अक्षरशः असा म्हणजे असं प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर जी चिंता होती ना ती दिसत होती. परंतु ते गावचे कार्यकर्ते इतके तत्पर होते की त्यावेळी सगळे आणि सगळीकडे गर्दी सगळं बंद असेल पण त्यातून त्यांनी फॅब्रिकेटरला बोलवून सगळं आणून जॅक वगैरे लावून ते पुन्हा व्हील वगैरे चढवलं. ते व्हील झालं. आता बोललो चला अर्धा आपण टप्पा पार केलेला, आता अर्धा टप्पा परत पुढे होईन जाईल. गिरगावात पर्यंत. नाही गिरगाव नाही, त्यावेळी आम्ही शिवाजी पार्कला घेऊन जायचो. ओके. हां. आणि तिथून पुढे गेल्यानंतर अजून थोडे पुढे गेल्यानंतर दुसरा व्हील तुटला. अरे बापरे. मग तो परत ते तसंच केलं आणि त्यानंतर ते परत फॅब्रिकेटर आणा, व्हील आणा आणि ते परत ते पुन्हा ट्रॉलीला बसवा आणि पुन्हा तिथून प्रवास पुढे करा. तो प्रवास करता करता जसा आज लालबागच्या राजाचं दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं तसा पहिला आमचा गणपती असेल जो दुसऱ्या दिवशी विसर्जन झाला. बापरे. म्हणजे तो एक आमच्यासाठी अनुभव पण म्हणता येईल आणि एक म्हणजे त्यानंतर आम्हाला कळालं की नाही मूर्ती उंच बनवणं हे सोपं नाही आहे. मग त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी आम्ही मग ते बऱ्यापैकी त्याच्या म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला ज्या कळल्या की ज्यातून आम्हाला शिकवण घेण्यासारख्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा नॉलेज घेऊन माहिती घेऊन त्यामध्ये मग त्यानंतरच्या आम्ही ज्या मूर्त्या मग बनवू लागलो आणि त्याप्रमाणे ते परंतु तीच ट्रॉली जवळजवळ आमच्याकडे ना 16-17 वर्ष होती. त्याच ट्रॉलीवरती पुढच्या सगळ्या मूर्त्या बनल्या. अच्छा. म्हणजे ते कुठल्या टेक्निकल याने बनवल्या नव्हत्या पण तरी पण त्यातून थोडंफार चेंजेस करून ती ट्रॉली आम्ही 16-17 वर्ष वापरली. त्याच्यानंतर दुसरा एक किस्सा सांगायचा म्हणजे 1991ला आमचे काही त्यावेळीचे जे पदाधिकारी होते ते एका ठिकाणी गेले होते. तिथे त्यांना एक छोटी केळाची मूर्ती बनवलेली दिसली. तर त्यांच्या त्या डोक्यात संकल्पना आली की अरे हे पण युनिक होऊ शकतं की केळाची गणपती म्हणजे बनवायचं. तर त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली पण त्याच्यामध्ये त्यांना हा विचार नाही आला की नाशवंत वस्तू आहे, हे बनवणं इतकं इझी नाही आहे. बरोबर. तरी पण त्यावेळी माटवकर काका होते आणि आम्ही त्यांना ही त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी वगैरे सांगितलं की आपल्याला एक असं बनवायचं, आपण हे करू शकतो का. तर बऱ्याच विचारानंतर काकांनी पण बोलले ठीक आहे आपण प्रयत्न करू, होऊ शकतं. त्यांच्यासाठी देखील ते नवीनच होतं ना. कधी असं त्यांनी मूर्त्या कारण मातीच्या मूर्त्या बनवणं आणि फळांपासून बनवणं यामध्ये खूप फरक आहे. तर तरी पण त्यांनी ते बोलले ठीक आहे आपण त्यांनी पण चॅलेंज स्वीकारलं. मग आम्ही केळ्यांच्या जे व्यापारी होते त्यांच्याकडून जितक्या कच्ची केळी असतील तेवढी कच्ची 11,000 समथिंग काहीतरी केळी मागवली. 11,111 अशी काहीतरी केळी होती. मग ती केळी मागवली. मग ती केळी त्या मूर्तीचा आकार बनवून त्याच्यावरती काकाने ती केळी रचून अक्षरशः अप्रतिम मूर्ती बनली. इतकी सुंदर मूर्ती बनली ना की कारण कसं आहे की तुम्ही मातीमध्ये आकार देऊ शकता, इथे नाही. इथे तुम्हाला फळांना आकार देता येणार. ती फळं तुम्हाला फक्त तिथे लावायची आहेत आणि ती रचायची आहेत. त्यामुळे ते आकार देताना त्या म्हणजे म्हणून तर आम्ही बोलतो ना की काका म्हणजे काशीनाथ माटावरचे कामचे होते ना मूर्तिकार त्यांना ते कलाकार होते खरोखर. म्हणजे गुणी मूर्तिकार जो म्हणतो ना जो खरोखर ज्यांनी माहिती असते तो मूर्ती बनवताना स्वतःला वाहून घेतो ना आणि मूर्ती त्यातनं कशी बनेल आणि किती सुंदर बनेल ह्याचं एक म्हणजे ज्वलंत उदाहरण म्हणजे काशीनाथ माटावर काका. तर त्यांनी ती मूर्ती घडवल्यानंतर आहे ना आमच्या अपेक्षेपेक्षा ती सुंदर झाली आणि त्याच्यामध्ये त्याचे सोंड कान डोळे प्रॉपर म्हणजे ते दिसत होते की हा बाबा हे आहे, असं नाही की ओबडधोबड असं काही नव्हतं. आणि ती मूर्ती बनली आणि ती इतकी फेमस झाली कारण त्या काळामध्ये नाशवंत वस्तूमध्ये मूर्ती बनवणं इम्पॉसिबल म्हणजे माणूस कोण विचार नाही करू शकत. आणि 11 दिवस ते जपणं आणि ते लोक विचार करते कशी राहील ते. तर ते बनवल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो ना की आज जो लालबाग परळचा जो तुम्हाला जे आज दिसतं त्यावेळी म्हणजे एवढी हे नव्हतं पण त्यावेळीची सर्व लोक आहेत ना ही मूर्ती बघण्यासाठी आहे ना गर्दी इतकी झाली होती ना, इतकी लाईन लागत होती की त्यांना ते एक नवल होते की कसं हे होऊ शकतं. आणि त्यातून ते बघण्यासाठी म्हणजे अक्षरशः एवढ्या मोठ्या म्हणजे त्यावेळी पोलिसांना देखील तिथे आम्हाला सहकार्य करायला यावं लागलं आणि त्या इतकी गर्दी झाली होती ना की आम्हाला जाणं येणं रहिवाशांना वगैरे अवघड होऊन झालेलं. मग त्यामध्ये ते आणि त्यावेळी मग बऱ्याच आमच्या म्हणजे ह्या मूर्तीच्या बाबतीत
बऱ्याच सेलिब्रिटी किंवा जे ॲक्टर वगैरे होते यांच्यापर्यंत देखील त्या गोष्टी गेल्या. त्यावेळी आमची ती मूर्ती बघण्यासाठी बरेच सेलिब्रिटी आले. त्यावेळचे कलाकार आपले हे स्टार आपले शत्रुघ्न सिन्हा, अच्छा. हां, त्यांच्या मिसेस सोनाक्षी सिन्हा त्यावेळी खूप लहान होत्या. त्या आल्या. त्यांनी ते म्हणजे इतकं आमच्या मंडळाला हे केलं ना, की खरंच म्हणजे तुम्ही काय बनवलं तुम्ही हे. परंतु त्यामध्ये तो झाला प्रसंग बनला वगैरे, मूर्ती बनवली वगैरे सुंदर झाली. पण ती सांभाळायची कशी? कारण ती दिवसेंदिवस ही केळं पिकणार आणि पहिल्या 11 दिवस. पहिले 4-5 दिवस आम्हाला असं काय वाटलं नाही. तर दादा हे मेंटेन कसं केलं तुम्ही 11 दिवस? कारण केळी पिकतात लवकरच. तर हे मेंटेन कसं केलं तुम्ही? हे सगळं मेंटेन करण्याचं सगळ्यात मोठं चॅलेंज हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. कारण केळी म्हणलं की नाशवंत वस्तू आहे आणि पहिले ज्यावेळी गणपतीची स्थापना झाल्यानंतर पहिले 3-4 दिवस आम्हाला त्याची जाणीव नाही झाली. पण नंतर एक 5-6 दिवसानंतर त्या केळीचा पिकलेल्याचा वास यायला लागला आम्हाला. म्हणजे ते कळालं आम्हाला की ही केळी आता पिकलेत आणि त्यानंतर जे आमच्या मनावर जे दडपण होतं की ही केळी पिकल्यानंतर ती स्वाभाविक ती पडतात आणि जर केळी सुटायला लागली, पडायला लागली तर मग ते मूर्तीची विटंबना होईल. मग ह्या चिंतेने प्रत्येकजण ग्रासला होता की आता काय करायला पाहिजे. तर अशामध्ये मग आम्हाला एक अशी कल्पना सुचली की केळी जी पिकायचा जो स्पीड आहे तो कसा कमी करता येईल. मग त्यानंतर आम्ही मग ते तुमचे जे फॅन वगैरे म्हणा किंवा ते आपण हे वापरतो कूलर वगैरे म्हणा, मोठे मोठे कूलर आणून फॅन लावून ते कंटिन्युअसली आम्ही ते मूर्तीवरती तो फ्लो सोडत होतो. तर त्यामुळे शेवटी नाशवंत वस्तू ती पिकणार, की तुम्ही किती जरी ठेवलं तरी ते पिकणार, परंतु जो स्पीड होता तो थोडाफार कमी झाला. अशीच जवळजवळ 8-9 दिवस गेले. 10व्या दिवशी आमच्या डोक्यात तेच टेन्शन. विसर्जनाच्या दिवशी पुन्हा जसं बोललो की जे कृष्णाची मूर्ती झाली होती आणि त्यावेळी जो प्रेशर होता तोच प्रेशर आमच्या प्रत्येकाच्या म्हणजे त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर होता. कारण ही मूर्ती न्यायची कशी? कारण जर मूर्ती हलवताना रस्त्यामधून त्याच्या थोडी हालचाल होणार किंवा तो अनबॅलन्स होणार. त्या अनबॅलन्समध्ये जर केळी पिकलेली असतील तर ती पुन्हा पडणार आणि ते विटंबना आम्हाला लोकांसमोर न्यायची नव्हती. तर अशामध्ये आमच्या एका कार्यकर्त्याने असं सुचवलं की आपण एक काम करूया, म्हणजे उद्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी की आपण एक काम करूया की ह्याला ग्रीन नेट बांधूया. जेणेकरून ग्रीन नेटने काय होईल की केळी पकडून राहतील. मग त्यानंतर मग काकांना बोलवलं. मग ती नेट आणली, एकदम बारीक नेट आणली ज्याच्यातून ती दिसणार नाही तशी नेट लावलं असं. मग ती त्याला ग्रीन लेस आणली आणि त्यामधून मग त्या सगळ्या अशा पद्धतीने बांधली. जशी मूर्ती स्ट्रक्चर होतं तशा पद्धतीने ती ग्रीन नेट बांधली आणि सुदैव आमचं किंवा त्या गणरायाची कृपा असेल की आमची मंडपातून निघालेली मूर्ती गिरगाव चौपाटीपर्यंत जाईपर्यंत एकही केळ तिचं पडलं नाही. आणि दुसरी वैशिष्ट्य असं की त्यावेळी जुन्या काळात जुन्या बिल्डिंग होत्या. म्हणजे ते एवढी म्हणजे आता ते उंदीर वगैरे असतात तिथे, त्यावेळी हे त्यांचं खाद्यच आहे. परंतु एक महात्म्य त्या जागेचं असं होतं की त्या एकाही केळ्याला उंदराने शिवलं नव्हतं. खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे ते कदाचित आमच्या श्रद्धेचा भाग असेल, आमच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भक्तीचा एक भाग असू शकतो की ते आम्हाला ते आमचं नाव खराब व्हायला दिलं नाही किंवा जो आम्ही प्रयत्न केला त्याला अयशस्वी बनवलं नाही. हा एक होता. परत अजून एक असं होतं की तुम्ही 93च्या दंगली तुम्हाला माहिती असतील. 93च्या दंगलीमध्ये प्रत्येक धर्माने सर्व काही घालवलेलं होतं. म्हणजे आपसापसातलं प्रेम होतं, बांधिलकी होती आणि त्या 93च्या दंगलीनंतर समाजामध्ये एक अस्थिरता निर्माण झाली होती. एकमेकांबद्दल द्वेष होता, जो काही होता. ते हे जेव्हा चालू होतं ना त्याच्यानंतर 94चा आमचा गणपती आम्हाला म्हणजे मूर्ती साकारायची होती. तर हे सगळं घडत असताना ना अशी एक संकल्पना आली की हा द्वेष, ही अस्थिरता किंवा ह्या जो भेदभाव आहे किंवा जो एकमेकांबद्दल जी चीड आहे ही कशी त्याची दाहकता कमी करता येईल. अशासाठी काहीतरी एखादी आपण संकल्पना किंवा अशी एक काहीतरी मूर्ती आपण साकारूया. मग त्यानंतर पुन्हा आम्ही काशीनाथ काकांकडे गेलो. ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यातून एक अशी
युनिक मूर्ती तयार झाली की त्याच्यामध्ये समधर्म समभाव, म्हणजे त्यामध्ये अशी मूर्ती साकारली की मूर्तीचे पाय ते पंजाबी लोकांचे आहेत, म्हणजे त्याचं एक धड शरीर, हां. म्हणजे ती त्याची पगडी म्हणा की त्या टोपीवरून त्यांच्या एकंदरीत त्याच्यावरून कळत होते की हा पाठ ह्या धर्माचा आहे, हा पाठ ह्या धर्माचा आहे. अक्षरशः सांगतो ना, त्यामध्ये जी मूर्ती बनली गेली त्यामध्ये मुस्लिम लोकांचा पाठ आला, ख्रिश्चन लोकांचा पाठ आला, शीख लोकांचा पाठ आला, पंजाबी लोकांचा पाठ आला, गुजराती, म्हणजे अशी युनिक मूर्ती बनली. आणि त्यामधून त्या मूर्तीमधून ते समधर्मभाव दिसत होते. सगळ्या जातीच्या लोकांच्या पगड्या किंवा ज्या काही म्हणजे कळत होते की हे मुस्लिम धर्माचा हात आहे, हा पाय म्हणजे पाय हे शीख लोकांपासून म्हणजे अशी जी मूर्ती होती त्यातून मूर्ती पण दिसायची आणि एक समधर्म समभावाची एक जाणीव जी होती ती देखील जाणवती. कारण ह्या मूर्ती जेव्हा आमची ज्या विभागातून जाणार होती तो सगळा मुस्लिम, म्हणजे तुम्ही आज जर बघितलात तर 7 रस्ता, आगरीपाडा, तिथून नागपाडा, आगरीपाडा वगैरे हा तो मुस्लिम पट्टा होता. मग त्यातून आम्हाला असं वाटलं की ह्या सामाजिक जो संकल्पना केला त्यातून काहीतरी एक समाजाला चांगला मेसेज जाईल की आमच्या देवतांमध्ये, आमच्या देवांमध्ये देखील ह्यांनी आम्हाला समाविष्ट करून गेलं, आमच्या मूर्तीमध्ये, म्हणजे हिंदू धर्माच्या मूर्तीमध्ये देखील ह्यांनी आम्हाला समाविष्ट केलं. म्हणजे ह्याच्यातून किती मोठा इम्पॅक्ट होईल हे माहिती नव्हतं, पण एक थोडासा सुंदर मेसेज जाईल असं एक आम्ही त्यातनं ती मूर्ती साकारली होती. आणि ती खरोखर म्हणजे सगळ्यांना आवडली. आणि म्हणजे त्या एरियातून जाताना बऱ्याच मुस्लिम लोकांनी देखील त्या मूर्तीकडे एकदम म्हणजे भावनिकतेने बघितलं की नाही काही खरंच, म्हणजे असं त्यातनं असं वाटलं की काहीतरी आम्हाला असं समाधान झालं की आम्ही कुठेतरी जास्त नाही पण थोडीफार तरी ती जी द्वेषाची दाहकता होती भावनेची की कुठेतरी आम्ही कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलं. ह्या झालं तिसरी. त्याच्यानंतर आम्ही अजून एक अशी मूर्ती बनवली होती ज्याच्यामध्ये म्हणजे निसर्गाचं, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत होता, लोक म्हणजे वृक्षतोडी म्हणा किंवा हा सर्रास प्रकार बऱ्याच ठिकाणी चाललेला, तर ते एक निसर्गाचा ऱ्हास होऊ नये किंवा निसर्गाचं संतुलन व्यवस्थित राहावं म्हणून एक संकल्पना आली. ती संकल्पना अशी होती की एक लाकूड झाड तोडतोय आणि बाप्पा म्हणतोय की अरे नको नको तोडू. आणि त्याच्यापेक्षा त्यात सगळ्यात सुंदर हे होतं की त्या लाकूड तोड्याची जी आपण हे म्हणतो ना कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीच्या मागच्या पार्टला आहे ना, म्हणजे उंदीर मामाने ते पकडून ठेवलेलं आहे. अच्छा. की म्हणजे त्यांनी पण तो लोखंडी पार्ट आहे ना तो पकडून ठेवला आहे. आणि बाप्पा पण म्हणतो की अरे नको, आणि तो कुऱ्हाड तो झाडावरती घालतोय. म्हणजे एक सामाजिक कन्सेप्ट होता की बाबा हे कुठेतरी सांभाळायला पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. आणि हे म्हणजे बाप्पा देखील सांगतो की बाबा हे नका करू तुम्ही. तो एक म्हणजे एक सुंदर मूर्ती होती आमची. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचपैकी त्यात बाकीच्या बऱ्याच आम्ही मूर्त्या बनवल्या. त्याच्यानंतर ते एक तुम्हाला सांगतो बाहुबली पिक्चर जो आला होता, तर त्या पिक्चरमध्ये तो तुम्ही बघितला असेल सीन, म्हणजे खरंच अप्रतिम मूर्ती होती ती. तर ती आम्ही अपेक्षित पण केली नव्हती की ती मूर्ती इतकी सुंदर होईल. आणि ती मूर्ती खूप उंच पण होती, भव्य मूर्ती होती. तर त्या मूर्तीमध्ये तुम्ही प्रभासने बघितलेला की ते शंकराची पिंड उचलतो आणि तो घेऊन चाललेला असतो. पण तुम्हाला खरं सांगतो ना, त्या पिक्चरमध्ये प्रभास जेवढा सुंदर दिसला नसेल ना, तेवढी आमच्या गणपतीची मूर्ती सुंदर दिसत होती. कारण ते एक वेगळंच होतं, म्हणजे लोकांच्या डोक्यात आलं रे, म्हणजे तो सिनेमा कन्सेप्ट नव्हता, पण ते बघून कळायचं की अरे आणि शेवटी शंकराची पिंड घेऊन चाललेला आहे. आणि ती जी मूर्ती होती ना एवढी सुंदर बनलेली. त्याच्यानंतर आम्ही जय मल्हार गेला, बऱ्याच मूर्त्या केल्या. परत एक बॅलन्सिंग मूर्ती केली जी पृथ्वीवरती तुमचा पक्षी आहे, पक्षीवरती तुम्ही मूर्ती बनवली असेल. म्हणजे बऱ्यापैकी युनिक मूर्ती आम्ही बनवल्या त्यामध्ये. आणि आजपर्यंत गणरायाच्या कृपेने आजपर्यंत त्या यशस्वी झाल्या, त्याला कुठलं गालबोट लागलं नाही आणि व्यवस्थित विसर्जन झाल्या. नाही, खूप आनंदाची बातमी आहे आणि खूप शॉकिंग स्टोरीज तुम्ही जे सांगितलं ना ते माझ्यासाठी पण शॉकिंग आहे आणि ऑडियन्ससाठी पण शॉकिंगच असतील. कारण हे सगळे स्टोरीज, मूर्तीचा फोटो सगळ्यांनी बघितलाय सोशल मीडियावर. त्या मागचं कारण आणि त्या मागची जे मेंटेनन्स, तुम्ही आपली वार्ता झाली की केळीचा गणपती आपण कसं तो मेंटेन करून 11 दिवशी सुखरूपपणे तो विसर्जन झाला. तर काका,
एक प्रश्न असा आहे की हुकमिल्लेनची मूर्ती सगळे बघतात आणि हुकमिल्लेन हे नाव पण आता एक चांगलं झालेलं नाव आहे हुकमिल्लेन. बट हुकमिल्लेन आहे कुठे एक्झॅक्टली? म्हणजे मला पण आता 2-3 वर्षापूर्वीच मला कळालं की हुकमिल्लेन इकडे आहे. तर या रीलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना बोलू की या पद्धतीने तुम्ही हुकमिल्लेनला पोहोचू शकता एकदम इझी वे. तर हुकमिल्लेन कुठे आहे आणि कसं पोचायचं? जसं मी तुम्हाला बोललो की एन.एम. जोशी मार्ग, हा एन.एम. जोशी मार्ग जो आहे तो खूप मोठा आहे. परंतु लोअर परेलला उतरल्यानंतर, लोअर परेल स्टेशनला उतरल्यानंतर किंवा सेंट्रलनी करियोड स्टेशनला उतरल्यानंतर, लोअर परेलने उतरल्यानंतर तुम्ही ईस्टला आलात की जो सरळ रूट येतो, जो तुमच्या अर्थ रोडला जातो, त्या रूटने जर तुम्ही आलात तर तिथे पहिलं तुम्हाला बावला मस्जिद लागेल मोठी. बावला मस्जिदच्या नंतर तुम्हाला एन.एम. जोशी पोलीस स्टेशन लागेल आणि एन.एम. जोशी पोलीस स्टेशनच्या थोड्याशा अंतरावरती म्हणजे तो तुमचा मोनोरोलचा जो वरून ब्रिज गेला आहे त्याचा पोल नंबर जर 36 पकडलात तर 36च्या समोर हे हुकमिल्लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही चिंचपोकळीवरून आलात तर चिंचपोकळी स्टेशनवरून उतरलात, वेस्टला आल्यानंतर तुम्हाला आपले मूर्तिकार राजन झाड आहेत, त्यांचा कारखाना सर्वांनाच ज्ञात आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा तिथं राजन झाड मूर्तिकार जे आहेत त्यांचा कारखाना आहे. त्याच्याबरोबर थोडंसं ऑपोजिट आमचं मंडळ, ते एकमेव मंडळ आहे त्या लाईनमध्ये जे हुकमिल्लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. आणि तिथे तुम्ही कुणालाही विचारा, कारण आज सगळ्यात मोठं मंडळ आणि नावाजलेलं मंडळ हुकमिल्लेनच आहे. बाकीचे मंडळ देखील आहेत नावाजलेली, पण जुनं मंडळ जुनं आणि मोठे मूर्ती बनवण्याचं मंडळ म्हणजे ते आमचं हुकमिल्लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. काका, एक अजून प्रश्न असा आहे की 90 सालीचा गणेशोत्सव आणि आता 2000 सालीचा गणेशोत्सव, त्यामध्ये काय अंतर आणि तुमचं काय मत आहे? काय चेंजेस तुम्हाला दिसायला भेटले आणि नेगेटिव्ह काय आणि पॉझिटिव्ह काय? 1990 आणि आत्ता 2026 म्हणजे जवळजवळ हा 35-36 वर्षा कालावधीमध्ये जो चेंजेस आहे ना तो खूप मोठा आहे. पण निगेटिव्ह गोष्टी काहीच नाही दिसल्या, कारण त्यावेळीचे कार्यकर्ते देखील पॉझिटिव्ह होते, मेहनती होते आणि आत्ताचे कार्यकर्ते देखील पॉझिटिव्ह आणि मेहनती आहेत. आता तर मी समजेन की त्यावेळीच्या कार्यकर्त्यांपेक्षा आत्ताचे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते खूप म्हणजे खूप मेहनती आणि ध्येयवेळे आहेत. ध्येयवेळे म्हणजे की त्यांना ते ध्येय आहे की मला इथपर्यंत न्यायचं आहे आणि पाहिजेच. म्हणजे माझा मंडळ किंवा माझा बाप्पा त्या लेवलला मला न्यायचं आहे. तर ते ध्येयवेळे आहेत की त्यासाठी ते म्हणजे खूप कष्ट करतात. आणि त्यावेळी काय व्हायचं होती की जो गणपतीचं स्वरूप होतं ते छोटं होतं आणि सर्वसाधारणतः ठराविक वर्गणी असायची, ठराविक लोक रस्त्यावरची जी कार्यकर्ते जे काय वर्गणी मागतील ते द्यायचे किंवा वर्गणी असं दंडीदार असायचे. आणि त्यावेळी राजकीय नेते वगैरे ह्यांचं काय एवढं म्हणजे त्यामध्ये सहभाग नसायचा, कारण तोच कन्सेप्टच नव्हता की गणपती मंडळांना काहीतरी देणगी वगैरे देणे, हा कन्सेप्ट त्यावेळी नव्हता. आणि सगळ्यात मोठं म्हणजे काय, ठराविक तुळक लाईटी असायच्या आणि मंडप असायचा, मंडपामध्ये थोडंफार. आणि त्यावेळी मला आठवतंय की डेकोरेशन जे आहे ना ते पेंटिंग करायचे. अच्छा. जे बाजूचा पडदा असायचा तो पूर्ण सफेद असायचा आणि त्याच्यावरती मग ती पेंटिंग व्हायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही झाडे झुडपे दाखवा किंवा ते म्हणजे सिनरीज वगैरे जे आहे किंवा जे काय आहे तर तुम्ही पेंटिंग व्हायची, हाताने स्प्रे व्हायचा, मग त्याच्यामध्ये थोडंसं पेंटिंग वगैरे पेंटर करायचं. आणि म्हणजे मोजक्या एकदम तुटपुंज्या बॅलन्सवरती तो गणपती साजरा व्हायचा. आणि त्यावेळी गणपतीच्या काळात आमच्याकडे मला अजून आठवतं की त्यावेळी पडद्यावरती सिनेमा दाखवायचे. मग ते पडद्यावरचे सिनेमा ठरलेला असायचे. गणपती 10 दिवस आहे तर 10 दिवसामध्ये एक 7-8 सिनेमा व्हायचे आणि हे त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी तिकडे त्या काळात व्हायचं. हा एक तो होता. आणि त्यावेळेचा जो गणपती जो उत्सव होता ना तो एक लिमिटेड होता. लिमिटेड कार्यकर्ते असायचे, लिमिटेड फंड असायचा आणि लिमिटेड लोकांचं विसर्जन जाणं आणि हे व्हायचं. आता ती मर्यादा तशी राहिलेली नाही आहे. आत्ताचे कार्यकर्ते खूप म्हणजे ॲक्टिव्ह आहेत आणि बऱ्यापैकी मेहनती, म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप मेहनती आहेत. आणि माझ्या मंडळाला मला न्यायचं आहे, मला कुठेतरी लेवलला न्यायचं आहे, ही जी त्यांची जी भावना आहे ना ती खूप म्हणजे खूप अनपेक्षित आहे की त्यांचे विचार नाही करू शकत अशी आहे.
त्यामुळे हा एक फरक आहे. आणि प्रश्न असा आहे की त्यावेळी फंड होता तो लिमिटेड होता, आताही लिमिटेडच आहे, परंतु बऱ्याच काही गोष्टींमधनं सोर्सेसमधनं आपल्याला ते होतं आणि ते हळूहळू त्यातून गणेशोत्सव साजरा होतो. त्यावेळी मूर्त्या छोट्या असायच्या, आता मोठ्या मूर्त्या आहेत. आणि आता त्यावेळीपेक्षा आता मंडळाचं नाव बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेलं आहे, नाव रूपाला आलेलं आहे. आणि ही सगळी मेहनत ही आमच्या कार्यकर्त्यांची आहे. काका, कार्यकर्त्यांचा बोलायला गेलात तर एक बोलू शकतात की एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक म्हणजे इंटरनल पॉलिटिक्स हे आता खूप चर्चेमध्ये आहे. आणि तुम्ही पण बघत असाल आणि मी पण बघतो आणि ऐकतो की इंटरनल पॉलिटिक्स खूप वाढलेत. ते दिसायला येत नाही, बट कुठे ना कुठेतरी जे मंडळाला आतमधूनच बोलतात ना, वीक करतात. तर तुमचं काय मत आहे त्यावर? बाकीच्या मंडळांचं तर मी काय बोलू शकत नाही, पण ते आहेत, कारण मंडळं जेवढी मोठी होतात त्याच्यामध्ये ते पॉलिटिक्स, राजकारण बऱ्यापैकी त्याचा वाव मिळतो आणि ते वेगळं रूप घेतं. परंतु आज आमचं मंडळ 93 वर्षात पदार्पण करतं, एवढं जुनं मंडळ आहे. म्हणजे मी बघतोय त्यावेळी पण कधी आमच्या मंडळात पॉलिटिक्स नाही झालं. आणि आजही मी स्वाभिमानाने आणि आनंदाने सांगेन की आजही आमच्या मंडळामध्ये पॉलिटिक्सला जरा देखील जागा नाही आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आमच्या मंडळातला कार्यकर्ता आहे ना, हा कुठल्या पदावर आहे ह्याला महत्त्व नाही आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून काम करतो की ह्या पदावर आहे म्हणून ह्यानी हे करायला पाहिजे, तो त्या पदावर आहे म्हणून हे करायला पाहिजे. आणि कुठलाही गैरव्यवहार किंवा कुठल्याही लोकांना बोटं दाखवता येईल असा कुठलाही चुकीचा प्रकार आमच्या मंडळात होत नाही. त्यामुळे सगळं जसं म्हणतो ना की आता आमच्या पुऱ्या त्या हुकमी लेनमध्ये जवळपास 5 सोसायटी आहेत, 5 सोसायटी आहेत. त्यामध्ये जवळपास 250 रहिवाशी, 250 सदनिका असतील, फ्लॅट असतील. त्याच्यामध्ये तेवढी लोक आहेत. तेवढी लोक असताना देखील एवढं सगळं म्हणजे कार्यकर्त्यांचे सगळेच कोण होत नाहीत, पण त्या सगळ्यांच्या मधून हे कार्यकर्ते ते सगळं सांभाळतात आणि सांभाळून त्यातून सगळं म्हणजे हा सगळा उत्सव आनंदात आणि थाटामाटात पार करतात. पण कधी त्यामध्ये कुठल्या गोष्टीला गालबोट लागलं की कुठल्या कार्यकर्त्याला आणि थोडेफार वादविवाद असतात, परंतु ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये सगळेजण आपापले वादविवाद सोडून सगळे पुन्हा एकत्र येतात आणि पुन्हा एकत्र एक जीवाने एक मनाने काम करतात. आणि मी खरं सांगतो की मी बऱ्याच ठिकाणी बघतो, पण आमच्या मंडळाला आम्ही बऱ्याच लोकांना पण म्हणतो की आमच्या मंडळामध्ये ह्या राजकारणाला किंवा पॉलिटिक्सला अजिबात थारा नाही आहे आणि तो आमच्या मंडळामध्ये होत पण नाही. हे एक आमच्यासाठी खूप म्हणजे आमच्या मंडळासाठी खूप जमेची बाजू आहे, खूप जमेची बाजू आहे की आजही देखील जे सिनियर लोक आहेत त्यांना आमच्या मंडळातली जे आता जे नवीन कार्यकर्ते आहेत ते रिस्पेक्ट, म्हणजे हे कल्चर आम्ही कंटिन्यू चालू ठेवलं आहे. आणि त्यामुळे खूप आनंद आहे की हे पॉलिटिक्स ह्या नावाला किंवा ह्या शब्दाला आमच्याकडे थारा नाही आहे. नाही, खूप महत्त्वाची पण गोष्ट आहे की कुठल्याही मंडळामध्ये इंटरनल पॉलिटिक्स नाही झाली पाहिजे. आणि आता कार्यकर्ता म्हणजे मंडळाचा बोलतात ना आधारस्तंभ म्हणजे बॅकबोन ऑफ मंडळ. पण तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय बोलणार? जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की फंड हा एक मंडळाचा आत्मा आहे, तसा कार्यकर्ता हा तुम्ही जसा म्हणलात की आधारस्तंभ आहे. ह्या दोन्ही गोष्टी नसतील ना तर काय होऊ शकत नाही. तुमच्याकडे फंड नाही पण कार्यकर्ते नसतील तरी तुम्ही काय करू शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना की आमचं जे फंड जमा होतो किंवा आमचा जो खर्च होतो तो जवळपास मिळता जुळता होतो, परंतु एवढ्या कॉम्पिटिशन असताना, एवढ्या अडचणी, एवढ्या संकट असताना देखील आमचे कार्यकर्ते ना म्हणजे खरंच त्यांना मी पुन्हा एकदा बोलतो की त्यांना सॅल्यूट करायला मन होतं. कारण ज्यावेळी गणपती उत्सव साजरा करायचा आहे, जेव्हा ते आमची वार्षिक सर्वसाधारण सभा मीटिंग होते 2-3 महिने अगोदर, तर त्या दिवसापासूनच ते कामाला लागतात. आणि त्यांनी आम्हाला कुणाला सांगावं लागत नाही की बाबा ही तुझी जबाबदारी आहे, ही तुझी जबाबदारी, ही तुझी जबाबदारी. ते प्रत्येकजण ही माझी जबाबदारी आहे आणि मला करायचं, अशा एक निस्वार्थ भावनेने ते जे कामाला लागतात ना की ते बघून हेवा वाटतो. म्हणजे कधी कधी गणपती सुरू झाला आणि गणपती जसा जवळजवळ येतो ना की त्यांना स्वतः ताण भूक दिवस रात्र कसलीही तमा बाळगत नाहीत. म्हणजे आम्हाला असं वाटतं अरे हे काय करतात, काय रात्रभर जागतात, कामं करतात, परत सकाळी उठून बघितलं खाली तर यार हे आहेतच. म्हणजे
तो जो मी तुम्हाला जसं म्हणलं ना की त्यांच्यामध्ये जो जी ताकद येते, जो आत्मविश्वास आहे आणि जो म्हणजे जेणेकरून माझं मंडळ हे नामांकित मंडळाच्या यादीमध्ये कसं जाईल, माझा बाप्पा तिथे कसा बसेल आणि माझ्या बाप्पाला सगळं जग कसं ओळखेल, ते ह्यासाठी जे प्रयत्न जे करतात ना ते अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे हॅट्स ऑफ त्यांना. खरंच सुंदर आहे. आणि त्यामध्ये म्हणजे अक्षरशः आहे ना त्यांना कुठली गोष्ट सांगावी लागत नाही. जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं की लालबाग परळमधली जी नामांकित मोठी मंडळ आहेत त्यांच्याकडे मॅनपॉवर खूप आहे. जसं आता आपण आगमन करतो, आगमनाच्या वेळी जसं तुम्हाला जे कार्यकर्त्यांना दिलेली असते जबाबदारी त्याच्या मागे 15-15, 20-20 जणांची फळी असते. पण इथे आमचे कार्यकर्ते मोजून तुम्हाला पटणार नाही. आमच्या पूर्णपणे गणपतीला गणेशोत्सवाला होऊन घेणारे मोजून तुम्हाला म्हणतो ना 35 ते 40 कार्यकर्ते असतात. फक्त 35 ते 40 कार्यकर्ते. खूप शॉकिंग आहे आणि मोठी पण त्या 35 ते 40 कार्यकर्ते ते आज जो मोठे नामांकित गणपती आहेत जे मंडळ आहेत त्यांच्या कार्याशी बरोबरी करतात. आणि आगमन आणि विसर्जन हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते एवढं सुरक्षितपणे आणि कुठलाही गालबोट न लागता गणेशोत्सवाला सुंदरपणे विसर्जन करून ती परत घरी सुरक्षित येतात. हे मी तुम्हाला मगाशी जसं बोललो ना की एक एक कार्यकर्ता हा आमचा 10 कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे. आणि ते आम्हाला खरोखर अभिमान वाटतो की ही मुलं कशी करतात. खरं सुंदर आहे. म्हणजे एवढ्या मोजक्या लोकांच्या मध्ये एवढा मोठा उत्सव साजरा करणं हे सोपं नाही. घरात आपला गणपती असला तरी आपल्याला घरातला गणपती सांभाळताना आपल्याला म्हणजे खूप भीती असते. एक थोडा बोलतात ना की एवढं प्रेशर असते की अरे कसं. म्हणजे आज विचार करा गणपतीचं, आज जर गणपती तुमचा 11 दिवसाचा आहे पण त्या 11 दिवसाचे गणपतीमध्ये ते 11 दिवस सक्सेसफुल करण्यासाठी तुम्हाला 2 महिने अगोदर मेहनत करावी लागते. आणि 2 महिन्यां त्याच्यानंतर 15 दिवस पुढचे म्हणजे सगळ्या गोष्टी त्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांच्याच असतात. म्हणजे हा इतका वेळ देणं, इतकं त्यामध्ये झोकून घेणं, त्यात मेहनत घेणं आणि हे सोपं काम नाही आहे. त्यामुळे डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी माझ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना खरंच खूप मानतो. खूप आम्हाला स्वाभिमान आहे की हे सगळं करून आजही आमच्या मंडळामध्ये कुठला वाद नाही. आणि ह्यामध्ये कधी कधी काय होतं की काही गोष्टी आम्हाला मग आमच्या सिनियर लोकांना ते करताना काही गोष्टी पटत नाही. अरे हे कशाला करताय. पण नंतर त्यांना जी इच्छा असते ना, कारण त्यांनी जी मेहनत केलेली असते ना त्या गणपतीच्या म्हणजे गणेशोत्सवामध्ये ती मेहनत केली असते. मग त्यासाठी मग आम्ही बोलतो नाही ते जाऊ दे, चला होऊ दे, करू दे, होऊ दे. मग त्या गोष्टीवर आम्ही पण ती बंधनं काजूला काढतो. बरोबर. आणि मिळून करता. पण कधी असा वाद नाही. आणि कुठली गोष्ट जरी करायची असली तरी ते सर्वांना एकमेकांना विश्वासात घेऊन सगळं व्यवस्थित करतं. सर्वात मोठा प्रश्न दादा की आपलं आगमन कुठल्या डेटवर आहे, हुकमी लेनचं राजाचं आगमन कधी आहे आणि आपली यंदाची थीम काय आहे हे थोडक्यात सांगा. अजून आगमनाचा आम्ही तशी डेट फिक्स केलेली नाही. परंतु आमचा एक प्रयत्न असतो की गणेश चतुर्थीच्या अगोदर एक 10-12 दिवस अगोदर आम्ही ती म्हणजे जो संडे किंवा जो सर्व कार्यकर्त्यांना जो अवेलेबल राहील किंवा सुलभ होईल असा दिवस जो ठरवतो तो शक्यतो आम्ही संडेच करतो. तो दिवस आम्ही ठरवतो. मग तो 10 दिवस असेल, 12 दिवस असेल. तो राहिला मूर्तीचं थीम, तर त्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते एक सस्पेन्स आहे. त्याचं कारण असं आहे की अरुण दत्ते ह्यांच्या डोक्यात एक संकल्पना आहे, आमच्या डोक्यात एक संकल्पना आहे. आता आम्ही लवकरच त्यांना भेटू. तर त्या संकल्पनेतून म्हणजे आमच्या दोघांच्या संकल्पनेतून कोणती मूर्ती घडते ते देवाला माहिती. ते अजून म्हणजे गुलदस्त्यातच आहे. पण नक्कीच जसा आजपर्यंतच्या आमच्या युनिक मूर्त्या झाल्या किंवा सुंदर सुबक मूर्त्या झाल्या त्याच्यापेक्षाही सुंदर मूर्ती ह्यावेळी आमच्या हुकमी लेन सार्वजनिक गणेश मंडळाची हुकमी लेन राजाची असेल हे तुम्हाला मी आत्मविश्वासाने सांगतो. आणि आम्ही असं ऐकलंय की यावर्षी तुम्ही तुमचं ऑफिशियल सॉन्ग म्हणजे गाणं हे लॉन्च करतायत. तर काय बोलणार तुम्ही लोकांना की ह्यामागचं कारण किंवा ह्यामागचा उद्देश काय आहे? त्याचं कारण एकच आहे. जसं लालबागच्या राजाचं गाणं फेमस झालं बऱ्याच गोष्टींचं, ह्याच्यातून एक हुकमी लेन सार्वजनिक गणेश मंडळ हे
महाराष्ट्रात मुंबईत सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं तुम्ही मगाशी मला विचारलं की हुकमिलन मंडळ हे कुठे स्थित आहे, कुठे आहे, तर ते तर तुम्हाला मी सांगितलं. पण नाव जे आहे हे नाव प्रत्येक घराघरामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई म्हणजे 7 समुद्र पलीकडे गेलं पाहिजे. हे एक त्याचं एक माध्यम आहे आणि ते माध्यम आम्ही त्या माध्यमातनं सॉन्गच्या माध्यमातनं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा सॉन्ग तुम्ही पण नक्की ऐका. मी इकडे लिंकवर म्हणजे स्क्रीनवर मी लिंक शेअर करेल आणि तुम्ही क्लिक करून तिकडे तुम्ही ही सॉन्ग ऐकू शकता. तर तुम्ही नक्की ऐका आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की सॉन्ग कसा वाटला तुम्हाला आणि भरपूर रील्स पण बनवा या सॉन्गवर. तर काका एक शेवटचा प्रश्न की आपले ज्या रोडवर गणपती आहेत म्हणजे लोअर परेल डिलाईल रोड, तर हे मैत्री कशी आहे आपली मंडळाची सर्वांपेक्षा? आता आमच्या जवळपास विभागामध्ये 7 ते 8 गणपती मंडळ आहेत आणि खरोखर खूप जिव्हाळ्याचे चांगले संबंध आहेत. म्हणजे कधी कुठल्याही वेळेला कधी गरज पडली तर नक्की ते आमच्या सहकार्याला धावून येतात. आम्ही त्यांच्या सहकार्याला जातो. परत गणपतीच्या काळामध्ये पूजेचं निमंत्रण असेल, त्यांचा मान सन्मान असेल, ह्या सगळ्या गोष्टी आमची मंडळी ही एकमेकांचा मान सन्मान करत असतात. त्यामुळे कुठलाही वाद नाही, कुठलाही विवाद नाही त्यामध्ये आणि एकमेकांना खूप मनापासून सहकार्य करून एकमेकांना म्हणजे जसं त्यांचा गणपती हा आमचा आहे, आमचा गणपती हा त्यांचा आहे, असं एकमेकांच्या भावना समजून ते एकमेकांना आम्हाला सगळं सहकार्याची भूमिका असते. आणि बऱ्याच गोष्टीमध्ये कधी आमची तडजोड असेल तर ते एकमेकांना आम्ही तडजोड करतात, समजून घेतात किंवा नाही हे असं आहे तर आपण असं करूया असं आहे. त्यामुळे खूप सुंदर आणि खूप जिव्हाळ्याचे चांगले संबंध आहेत. आणि काय मंडळाची नावं तुम्ही घेऊ शकता? तसं बघायला लागलं तर आमच्याकडे दिन बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, बोरीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, वाणीचा सौरभचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, शिवशक्ती पार्क गणेशोत्सव मंडळ आहे, पार्श्ववाडी गणेशोत्सव मंडळ आहे, NN जोशी मार्ग गणेशोत्सव मंडळ आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आणि होतं कसं की जाहिरातीवरून कधी कधी काही गोष्टी थोड्याशा होतात, परंतु ते इतके समजदार आहेत की ते एकमेकांना आम्ही समजून ॲडजस्टमेंट करून हा गणेशोत्सव आनंदात आणि समाधानाने सुखात पार पाडतो. तर काका आता आपण आज पॉडकास्ट दिला आणि हा शेवटचा टप्पा आहे आपला, त्याला बोलतात 1 वर्ड फॉर राव. ओके. मी तुम्हाला काही मंडळाची नावं देणार, तर तुम्हाला एक वर्ड म्हणजे एक शब्दात त्यांचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय फील आहे त्या मंडळासाठी. फॉर एक्झाम्पल मी विचारणार 1 वर्ड फॉर मुंबईचा राजा, तर एक शब्दात तुम्ही मुंबईचा राजा म्हणणार, कसं करणार? कठीण आहे बट आपण करूया. तर चालू करूया. 1 वर्ड फॉर गणेश गल्ली. मनुष्यबळ. 1 वर्ड फॉर लालबागचा राजा. इच्छापूर्ती. 1 वर्ड फॉर तेजूगायचा राजा. भव्यता. 1 वर्ड फॉर चंदनवाडी. गोडबाप्पा. परळचा राजा. शिस्तबद्धता आणि थाटमाट. परळचा महाराजा. प्रसिद्धी. तर आपला पॉडकास्ट इथे संपन्न झाला आहे काका. तर तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये सगळी स्टोरी सांगितली, त्याचा मनपूर्वक आभार तुमचे व्यक्त करतो. तुम्ही इकडे आले आणि सगळ्यांना ही स्टोरी पोचेल ही आशा व्यक्त करतो. एक म्हणजे तुम्हाला काय वाटलं आज येऊन पॉडकास्टवर, म्हणजे काय फिलिंग आहे, काय एक्सपिरियन्स आहे? हा प्रश्न मी तुम्हाला पहिलं पण विचारलेला आणि आता पण विचारतोय की आता पॉडकास्ट आपला संपला आहे, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? सर्वप्रथम म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आमच्या मंडळाला एक सीमित मंडळ न ठेवता त्याला एक लेवलला नेऊन ठेवण्याचं जे तुम्ही आज कार्य करताय किंवा 7 समुद्र कदाचित 7 समुद्र पलीकडे सुद्धा आमच्या मंडळाचा प्रसिद्धी जाईल, तो हा जो पाठ जो आज झाला तो आमच्या मंडळासाठी खूप छान म्हणावं लागेल. कारण ह्याच्यातून आमच्या मंडळाची प्रसिद्धी होईल. हुकमिलन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ज्या काही मूर्त्या युनिक मूर्त्या बनवल्यात किंवा त्याच्या पाठचा जो इतिहास आहे, हा इतिहास हा घराघरापर्यंत पोचेल तुमच्या माध्यमातून. ह्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलात, आमच्या मंडळाची माहिती विचारलीत आणि आमच्या मंडळाला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे हुकमिलन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून, देणगीदारांकडून आणि रहिवाशांकडून तुमचे मनपूर्वक आभार. जय गणेश. जय गणेश. तो जय गणेश दोस्तों, कैसा लगा आपको ये एपिसोड? कमेंट कर जरूर बताना. और आने वाले गेस्ट आप किसे देखना चाहोगे TGP पर, मूर्तिकार हो या मंडल हो,
बेझिझक कमेंट करिए, हम पूरी कोशिश करेंगे कि उनको हमारे टीजीवी पर बुलाया जाए। और वापस मैं कहना चाहूँगा कि हमारे 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो कृपया करके सब्सक्राइब करें, क्योंकि एक एक सब्सक्राइबर बहुत ही महत्वपूर्ण है, हमें गणेश उत्सव को ग्लोबल लेवल पर ले जाना है। जय गणेश।